संघाचा पराभव करून विजय संपादन केला होता आणि मालुटी गावच्या आणखीन एक संघाला आपण आता मात्र इन ऍक्शन मध्ये पाहतोय. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण धनाजी पाटील जे उत्कृष्ट पंच देखील आहेत, उत्कृष्ट आयोजक देखील आहेत, उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. टू ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय हितेश चौधरी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक गिरीश तांबडे. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडू लॉफचा फटका, चेंडू निघून जाईल कॉर्नर रिजनच्या वरून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार. चेंडूवर हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनचं स्वागत केलेलं आहे षटकाराने फलंदाज हितेश चौधरी याने. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. तर पंचांनी नो घोषित केले मात्र सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय पंचांचा नो. मात्र तिसऱ्या पंचांकडे देखील ते गेलेले आहेत. सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय पंचांचा नो आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक उत्कृष्ट क्रिकेटर खरं तर राहिलेले आहेत फळात पाटील सर. नक्कीच आपण पाहतोय आणि पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. कायम असणार का नो चेंडू आहे हेच आपण पाहतोय आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. संघाची धावसंख्या वेगाने वाढते. चंदूमाली साहेबांचं दरम्यान आगमन होतंय आणि त्यांचं देखील खासदार चषक 2024 मध्ये खास स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही. मला वाटतं चौथा मानकुली संघाने जेव्हा डोंगे चषक जिंकला होता तेव्हा चंदूमाली साहेबांच्या सुभाषचे श्रीफल वाढवला गेला होता आणि दोस्तो जो साजरा केला होता नक्कीच स्टेटसला मी पाहिलं होतं. नक्कीच त्यांचा आनंद देखील गगनात मावण्याचा झाला होता आणि त्यांची प्रमुख उपस्थिती आपण VIP डायझवर पाहतोय. इथे इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून होती ते धाव फलकावर 15 धावा. पहिले षटक मार्गस्थ चेतन पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक बदलतोय. येथे मात्र हुक केलेल्या चेंडूला फाईन खेळलेल्या चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. साहेब आपल्या VIP डायझवर आहेत आणि त्यांच्या बॅनरला नक्कीच इथे मात्र चेंडू धावून धडकतोय त्यांच्या बॅनरला हिट केलेल्या चेंडूने आणि त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट करतोय कुठला फलंदाज षटकार ठोकतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक चंदूमाली साहेबांकडून दिला जाईल. हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावसंख्या 25 जवळ 25. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विरुद्ध जयदुर्ग सुरी.
अजयदुर्ग सूर्य बी संघाने नक्कीच रिपोर्टिंग करायचं आहे. मात्र पुढील सामना कुठला असेल यात अजूनपर्यंत आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेलं नाही. यावेळी मात्र पावलांचा वापर करेल आणि हा चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून वन बाउंड चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सोनेगाव आता मालोडे ए संघाची या स्वप्न सुरुवात आपण फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट कारण धावसंख्या झालेले ते धाव प्लेयर 29 आणि कुठल्या प्रकारचा गडी या संघाने गमावलेला नाही. आता संघाची धावसंख्या 29 धावा. पहिलं षटक अतिशय महागडं षटक पाहायला मिळालेलं आहे कारण त्या षटकामध्ये तब्बल 29 धावा कुठून काढल्या गेलेल्या आहेत. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जबीरताने दापोडी बी संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर गीतेश पाटील. सामना फलंदाज गिरीश तांबडे. इथे मात्र लॉर्ड फुलटॉस चेंडू आणि चेंडूला भिरकवून दिलेला आहे मिडविकेटच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. होते ते धावफलकावर 35 धावा 35 या पहिला षटकार गिरीश तांबडेच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न येतो मात्र बीट केलं जातं क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोर लेग मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बॅट बदलून पाहायला मिळत आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. मिस टायमिंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू झेल मात्र ड्रॉप केला जातोय आणि जीवदान मिळतं फलंदाजाला. गिरीश तांबडे या जीवदानाचा फायदा उचलून 2 धावा देखील कंप्लीट करतोय. या 2 धावीने मालोडी संघाची धावसंख्या 41 धाव 41. डेंजर झोन कडे धावसंख्येला प्रवेश करताना आपण पाहतोय गीतेश पाटील राटा मोर द स्टंप इनसाइड आउट अगदी कवर पानच्या डोक्यावरून चेंडू टोललेला आहे. 2-2 क्षेत्ररक्षक पाठला करतात मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी हा देखील चौकार.
दरम्यान सुरेगावचे बिझनेसमॅन युवराज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायापीठात आपल्याला देखील इन्व्हाइट केले जात आहे. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या खासदार चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचा खास स्वागत आहे. खास स्पर्धा आपण पाहतोय 14व्या स्पोर्ट्स मानकुले आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर विशाल पाटील आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. पहिला फलंदाज हितेश चौधरी बाद झाले, ज्याने बाद होण्यापूर्वी 7 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान महत्त्वाचं आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा देखील समावेश होता. क्रिश पाटील तिसरे षटक घेऊन आलेले आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू, अगदी चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर फलंदाजाचा, मात्र त्याला वेट करून चेंडू निघून जातोय. एक्स्ट्राच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धाव प्लेयर 46 धाव, 46. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील टायमिंग प्रॉपर साधता आले नाही. लेग बायच्या रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होती ते धावफलकावर 47 धाव, 47. क्रिश पाटील तिसरं षटक घेऊन आलेलं आहे दापोडी बी संघाकडून. समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावपेक्षा अधिक नाही. 48 धाव, 48 आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये धीरज पाटील क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉफ केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा हात द्रा बसतोय मालुडी संघाला. दोन फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 48 धावा. न्यू बॅटर जितू पाटील, ज्याच्या नावाने खरं तर मालुडी संघाला ओळखलं जात आहे, आणि तोच बॅटर आता मात्र मैदानामध्ये या चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज डगआउटच्या असल्याला परतले आहेत. इथे चौधरी ज्यांनी 27 धावांचं योगदान दिलं होतं, तर गिरीश तांबडेने या 18 धावांचं आपल्या संघासाठी योगदान दिलं होतं. विशाल पाटील आणि जितू पाटील ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. गोलंदाज क्रिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय, तर सामनागर फलंदाज जितू पाटील. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोलूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये निघून जाईल सीमापार, चौकार.
सलग दोन चेंडूमध्ये दोन चौकार, पहिला चौकार ऑन साइडला आणि त्यानंतर चौकार ऑफ साइडला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या अब तक 56 धाव आपल्याला झलकल्या गेल्यात. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे, कारण आपण पाहतोय या आजच्या दिवसामधील या अगोदर कुठल्या संघाने, आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 50 क्रॉस केले नव्हते, पण इथे आपण पाहतोय 56 धाव आपल्याकडे आता मालोडी ए संघाचे पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मकरंद स्पोर्ट्स मुठवल विपक्ष सोनेगाव मालोडी बी या दोन संघामध्ये. पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे, तर दोन्ही संघाला एक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाचा संघनायक आणि सोनेगाव मालोडी बी संघाचा संघनायक. 57 धावा 57. बॅटिंग साईडने नक्कीच इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे पंच. सॉरी, बॅटिंग साईडने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि हा चेंडू मात्र बिमर चेंडू आहे, नो चेंडू. म्हणजे पुढील चेंडू फेड देखील असणार आहे आणि संघाच्या धावफलकामध्ये देखील धावांची भर पडते. 58 धावा धावफलकावर झलकल्या जात आहेत. करार ऑनड्रॉयचा फटका, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे पूर्ण होते, कारण थोडस मिसफील पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 60 धावा. वैभव पाटील शेवटचं षटक चालतोय. पुढील सामना पाहायला मिळेल मकरंद स्पोर्ट्स मुठवाल विपक्ष सोनेगाव मालोडी बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आमच्या आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. वैभव पाटील इथे मात्र फटका फसलेला आहे आणि हा चेंडू मात्र फिल्डरच्या हातात बसलेला आहे. तिसरा फलंदाज बाद मालोडी या संघाचा. तीन फलंदाज बाद झालेत मालोडी ए संघाच्या आणि संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती स्थिर आहे 60 धावा. न्यू बॅटर आता मात्र मालोडी संघाकडून मैदानामध्ये दाखल होतोय. आपण पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ आहे. वैभव पाटील शेवटचं षटक चालतोय. इथे मात्र सुरेख फटका, पिकअप शॉट, प्रयत्न चांगला पाहायला मिळाला तो मात्र चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या देखील वाढताना पाहायला मिळते. 64 धावा. स्विंग अँड मिस, वेगवान चेंडू, अगदी वेगावर सॉर होताना पाहिला होता गोलंदाज. अतिशय वेगाने हाताळलेला चेंडू वापसी करताना या चेंडूवर. टॉस साठी या मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघाचा संघनायक आणि सोनेगाव मालोडी बी संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा पुकारा दिला जातोय.
टॉस साठी. वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला मकरन स्पोर्ट्स मुठवल विपक्ष सोनेगावात मालोडी बी आणि त्यानंतर आपण बोलणार होतो जयदुर्ग सुरे बी विपक्ष या सामन्यातील विजय संघ. तर टॉस केला जाईल आणि चंदू मालू साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते आपण आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. चंदू माली साहेबांच्या शुभ असते हा टॉस केला जाईल. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेड कॉल आहे आणि टेल आलेला आहे. तर टॉस मुठवल संघाच्या संघाने जिंकलेला आहे. मान्यवरून विनंती असेल की पण व्यापीठाची सोडवायची आहे. मुठवल संघाने टॉस आपण जिंकलेला आहे. नक्कीच हे आयोजन जे केलेलं आहे नक्कीच आयोजनाविषयी काय म्हणशील पुन्हा एकदा. आयोजन तर खूप भारी आहे. खेळायला संधी दिली थँक्यू. आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपण केला पहिल्या फेरीमधील सामना आपण जिंकलेला आहे. तर टॉस आपण जिंकलोय काय नाही असेल. क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षणचा स्वीकारण्यामागे काय खास कारण. पहिले आम्ही चेस केल्या नेक्स्ट टाइम पण चेस करू. आणि आपल्या संघाला अतिसोपेच्या टॉस आपण गमवलेला आहे. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस तू जर जिंकला असता तुझा निर्णय का असता. क्षेत्ररक्षण केला. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल. हर्षद स्वराज रुपेश आहे. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस केले गेले मोठोल संघाने कारण टॉस जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक विशाल पाटील. तत्पूर्वी बोलूया आपण स्वागताकडे. मित्रांनो आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते चंदू माली साहेबांची आणि त्यांचा इतुचित सन्मान आपली राजा घेताना आपण बघतोय चंदू माली साहेब पुन्हा त्यांची उपस्थिती आपल्याला व्यापीठावर पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत माझे सगळे समालोचक विशाल पाटील यांचा. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. चौथ्या हिरवा स्पोर्ट्स मानकोली आयोजित खासदार चषक 2024 मध्ये आफ्टरनून सेशन. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि सामना जो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्यामध्ये आपलं पहिलं सत्र देखील आपण अनुभवलं. काय बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये कारण पाकले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः हितेश बरसला होता. 27 त्याने बनवल्या. गिरीशने देखील 18 बनवला आणि त्यांच्या इनिंगच्या जोरावरती तब्बल फर्स्ट हाफमध्ये 64 पर्यंत पोहोचण्यामध्ये यश आलं आणि आता 65चं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स देश आणि त्यांच्या समवेत भावेशी जोडी.
लक्ष आहे 65 धावेंचं. चौकार दरम्यान इथे भावेश सबाट मधनं येतोय. हर्षद नेक्स्ट बॉल. आता मिस टायमिंग बट कॅच पकडली जाईल का जीतू. कॅच ड्रॉप. आणि असं वाटलंच होतं कारण ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज होती आणि पूर्णपणे पोझिशनमध्ये देखील नव्हते आणि कॅच ड्रॉप होण्याची शक्यता वाटत होती आणि तेच घडलं. कॅच झाली ड्रॉप आणि दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील या 2 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम सुरई बी त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे. सुरई बी त्यानंतर आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल. बट पुढील जो सामना आहे सोनिका माता मालवडी बी त्यांचा अगेन्स्ट मुठवड आणि टॉस जिंकला होता. त्याची माहिती थोड्या वेळानं मी तुमच्यापर्यंत पोहोचून. बट धाव फळक सध्याच्या घडीला 6 धावा. नेक्स्ट बॉल ऑन साईडला हा फटका बॅटचा टोला लागला. फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये उपस्थित. दुसऱ्या धाब्याचा कॉल आता देखील केला गेला आणि आता देखील 2 धावा पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फळक 8 वरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील येत्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल फ्रंट फूट वरनं पुल करायचं होतं बट बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. पहिलं षटक जर आपण विचार केला जो आस्किंग रेट आहे कारण 65चा सीरीज म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 16 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने इथे पर ओव्हर तुम्हाला किमान 2 ते 3 मोठे फटके तर हवेच आहेत. ऑन साईडला हा फटका फिल्डर आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि जर आपण पाहिलं तर इथे फक्त मिळेल एक सिंगल. एकापेक्षा जास्त इथे मिळणार नाही आणि सध्याच्या घडीला सिंगल डबलने जास्त काही फरक मला तरी वाटतं की पडणार नाही आहे टीम मालवडीला. बिकॉज या परिस्थितीमध्ये बघा जेव्हा 16 रन प्रति ओव्हर किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवायचे आहेत त्या परिस्थितीमध्ये 2 ते 3 मोठे फटके बाउंड्रीज इथे आवश्यक आहेत दापोडे बी टीमसाठी. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतलीकडे लागली. बॉल मागे चाललाय. फायनलिंगला चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर इथे खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाचा स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलाय 10 वरती. म्हणजे त्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 55 धावेंची आवश्यकता येत्या 3 षटकांमध्ये. लक्ष फारच मोठं इथे ठेवलं गेलं आणि या परिस्थितीमध्ये सुरुवात देखील मी म्हणेन स्लोच आहे. बट आता येत्या 3 षटकांमध्ये गिअरअप करावं लागेल. मोठे फटक्यात इथे खेळावे लागतील कारण सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर जो आस्किंग रेट आपल्याला 16 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वरती दिसत होता तो आस्किंग रेट जर आता आपण कॅल्क्युलेट केलं तर तो आस्किंग रेट ठीक आता आपण जर 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये आता 55 धावेंची आवश्यकता इथे असेल.
18 चेंडूवरती 55 इथे बनवायचे आहेत. कशा प्रकारे इथे आता बॅटिंग केली जाईल, कारण आता सातत्याने बाउंड्रीज हव्या आहेत. 18.33 ची सरासरी इथे राखायची आहे आणि सध्याच्या घडीला या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं मिसफील्ड झाली त्या जोरावरती 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील, बट सिंगल डबलने काही साध्य होणार नाहीये. आता मोठे फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत आणि अशी बॅटिंग जर झाली तर मी म्हणेन ते थोडं टोचू शकतं टीम दापोडीला, कारण परिस्थितीची डिमांड आहे मोठे फटके आणि मोठे फटके हवेत. फुल लेंथ लीडिंग एज हवेमध्ये विकेट किपर आहेत उपस्थित. कॅच इथे पकडली जाईल आणि हा पहिला धक्का लागला, बॅटर बाद झालेत. आदेश पहिला धक्का लागला धावफलक 12 वरती. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल समीर फेस करतात. बघा प्रयत्न प्रत्येकी बॅटरने आतापर्यंत केला की मोठे फटके खेळायचे आहेत, बट आतापर्यंत आपण जर भावेश असतील, आदेश असतील आणि आता समीर असतील, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक अथवा बाउंड्रीज ही गोष्ट आतापर्यंत पाहायला मिळालेलीच नाहीये. पहिल्या चेंडूवरती जो पहिला चौकार आला आणि त्यानंतर प्रत्येकी बॉल आपण पाहतोय सिंगल डबल अथवा डॉट किंवा एक विकेट देखील पाहायला मिळाली आपल्याला. हा बॉल सोडून दिला, बट लाईन चांगली आहे. हितेश चौधरी दरम्यान या षटकामध्ये गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला आणि आता अंपायर सांगतात की दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 14 वरती. बघा अडचणी आहेत, समस्या भरपूर साऱ्या आहेत दापोडे बी संघासमोर, पण या समस्यांचं समाधान त्यांच्या टीमसाठी कोण शोधेल, कोणता फलंदाज या परिस्थितीमधनं कमबॅक करून देईल, भरपूर साऱ्या गोष्टी. फुल टॉस होता, आवाजाचा बॅटवरती देखील आला नाहीये. नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय. काऊ फेजमध्ये फोल्डर येतात, तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. बघा सिंगल डबलने आता फरक जाणवणार देखील नाही या टीम मालोडीला, कारण आता त्यांना देखील ठाऊक आहे की आस्किंग रेट इतका पुढे निघून गेला की आता प्रत्येकी चेंडूवरती बॅट चालवायची. धावफलक आता 16 वरती आणि जर आपण पाहिलं आवश्यकता अजून देखील 49 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील बनवायचे आहेत. हितेश चौधरीचे षटक आपण पाहिलं तर हे देखील चांगलेच राहिले, कारण एक विकेट हितेशला मिळाले आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हितेशनं आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. बघा मालोडी गावचं क्रिकेट देखील फार मोठं झालं, कारण 2 संघ खेळतात आणि दोन्ही देखील चांगलं खेळ करतात. स्टेप आउट झाला बॅटर, लॉंग ऑनला आहेत फिल्डर उपस्थित, फक्त मिळेल एक सिंगल. बघा एक एक सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट या मॅच मध्ये पुढे घेऊन चाललेले आहेत मालोडी ए टीमला. खेळ समाप्त 2 षटकांच्या अखेरीस 17 विकेट आतापर्यंत एक गेली. बॅटर आदेश पाटील बाद झाले होते, पण त्या 12 चेंडूंवरती समीकरण या मॅच मध्ये जे उरलंय अजून देखील आवश्यकता असेल 48 धावांची. 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक, सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि
पहिलाच बॉल फुल लेंथ स्ट्रेट बॅटने खेळलेत. लॉंग ऑन ला फिल्डर बट कॅच ड्रॉप. फक्त मिळेल एक सिंगल. बघा रन्स जेव्हा जेव्हा आपण पाहिलं खरं अर्थानं रन्स जेव्हा आपल्याकडे जास्त असतात डिफेंड करण्यासाठी, तेव्हा बघा अशा कॅचेस देखील ड्रॉप होतात ना, तेव्हा जास्त फरक नाही पडत. कारण भावेश देखील टचमध्ये या सामन्यामध्ये दिसलाच नाहीये. कारण एक चौकार आला पण त्यानंतर एकही मोठा फटका नाहीये. शॉर्ट पिच टाकला, पुल केला हवेमध्ये, फिल्डर आहे डीप मिड विकेटला. कॅच इथे पकडली जाईल. धक्का लागला आता समीरच्या स्वरूपामध्ये दुसरा. षटक 20 येते 6 चेंडू 45 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मालोडी आहे थोडं फास्ट खेळा कारण अजून देखील अशा दिवसामध्ये भरपूर सारा मॅचेस येतनं बाकी आहेत. 6 चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिक तास बाकी आहेत. बघा लढतीची अपेक्षा आपण ठेवत जरूर होतो पण ती लढत दिली नाही. कारण पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे खेळ फलंदाजांनी या सेकंड हाफ मध्ये केला, चैतन्य दरम्यान लास्ट ओव्हर मध्ये तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. चला थोडी घाई करा टीम मालवडी आहे. अजून देखील भरपूर सारे सामने इथे शिल्लक आहेत सो थोडी घाई करा. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल बॅटचा टोला लागलाय. डॉट बॉल इथे येतो. बघा ज्याप्रमाणे मी सांगितलं की या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं देखील नाहीये. कारण आता जर आपण विचार केला तर येत्या 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल
आणि 5 चेंडूंवरती जर आपण विचार केला तर 46 धावांची आवश्यकता. स्विच हिटचा फटका खेळला गॅपमध्ये हा स्ट्रोक आणि बॉल दरम्यान इथे बाउंड्री लाईनचा बाहेर जातो. बघा पहिली बाउंड्री पहिल्या चेंडूवरती आणि दुसरी बाउंड्री येता येता 20वा चेंडू आला इनिंग मधला. त्याच अनुषंगाने या मॅचमध्ये आपल्याला कधी कमबॅक होताना दिसलाच नाही. त्यापुढे बी टीमचा लढत देखील त्याप्रमाणे झाली नाही ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या. 4 चेंडू आता शिल्लक असतील या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट शॉर्ट पिच टॉप एज लागला बॉल दरम्यान मागे चालला फाईन लेगला फिल्डर येतोय. हा निर्धाव की विकेट असेल आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं गेलं तर कदाचित थ्रो अगदी चांगला आला असता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर रनआउटची शक्यता देखील होती. पण या मॅचमधनं आता पूर्णपणे मजा निघून गेलेली आहे कारण मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे. फक्त औपचारिकताच आहेत. आता चेंडू शिल्लक असतील येते 3. हा फटका ऑन साईडला आणि डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर फिल्डिंग चांगली राखली. यानंतर होणारा सामना मकरंद स्पोर्ट्स मुटवळ त्यांचा अगेन्स्ट आपल्याला संघ खेळताना दिसणार आहे. सोनिका माता मालवडी बी टीम इन ऍक्शन मध्ये दिसेल जिथे टॉस जिंकला होता. आणि टीम मुठवळने आय थिंक टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या सामन्यामध्ये. अतिशय चांगला खेळ आपल्याला सोनिका माता मालवडी बी टीमचा पाहायला मिळाला. ए टीमचा माफी असू द्या कारण बी टीमने देखील आज चांगलाच खेळ दाखवला. बघा बॅटिंगमध्ये हितेश चौधरी त्यानंतर गिरीश असतील त्यानंतर जितूच्या बॅटमध्ये देखील आपण 2 चौकार पाकले होते. या मिनी इनिंग्सच्या जोरावरती इथे आपण जर पाकले तर एक मोठा टोटल उभा केला गेला होता आणि तो टोटल सक्सेसफुली डिफेंड देखील गेला टीम सोनिका माता मालवडी ए टीमने. सो अभिनंदन अँड हार्ड लक टीम वीर तानाजी दापोडे बी. आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला बॅटिंग करत असताना ज्याने बनवल्या 27 आणि गोलंदाजी करत असताना ज्याला 1 विकेट देखील मिळाली आणि खर्च केला होता धावा 7 तोच हितेश चौधरी ठरला या सामन्याचा सामनावीर. हितेश आपण या आणि त्याचप्रमाणे मुठवळ संघ आपण त्वरित फिल्डिंग सेट करा. चला हितेश आपण या हितेशला आपण प्लेअर ऑफ द मॅच इथे देणार आहोत. आणि तसेच मुठवळ संघ आपण फिल्डिंग सेट करा आणि सामना जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज सुभाजी धुमाल सरांचा ऐकूया. धन्यवाद. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया हितेश चौधरीला आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतो. तानाजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची हितेश चौधरीला. तब्बल 27 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या आणि गोलंदाजी करत